मोर्चा शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आहे। यापूर्वी सुद्धा शासनासोबत चर्चा झाली, अनेक प्रकारे निवेदनं देण्यात आले, परंतु आमच्या मागण्या सुटल्या नसल्यामुळे आज हा मूक मोर्चाचा आयोजन आम्ही पूर्ण महाराष्ट्रात सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने, सर्व शिक्षकांच्या वतीने केलेला आहे। आणि नांदेड जिल्ह्यात सुद्धा हा मूक मोर्चा यशस्वीपणे इथे झालेला आहे। माननीय कलेक्टर महोदयांना आमच्या मागण्याचे निवेदन दिलेले आहे आणि ते निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवावे असं आम्ही विनंती केलेली आहे। यामध्ये 15 मार्चचा शासन निर्णय रद्द करावा, जे कंत्राटी धोरण आहे शासनाचं ते रद्द करावं, अशा प्रकारे जुनी पेन्शन योजना आहे ती 2005 नंतरच्या सर्व शिक्षकांना लागू करावी, आश्वासित प्रगती योजना लागू करावी, सरसकट सर्व विषय शिक्षकांना वेतन श्रेणीचा, पदवीधर वेतन श्रेणीचा लाभ देण्यात यावा। आणि मुख्य म्हणजे मुख्यालयाची अट जी आहे निवास करून राहण्याची, ती अट रद्द झाली पाहिजे आणि त्यातल्या त्यात 7व्या वेतन आयोगाची त्रुटी ही नष्ट करावी अशी आमची विनंती आहे। अशा अनेक मागण्या आमच्या एकूण 13-14 मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी आम्ही मागणी केलेली आहे ना। हा मोर्चा यशस्वीपणे आज घेतलेला आहे।